नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. तुकाराम मुंडेंकडून मोठं रॅकेट उद्ध्वस्त. दुधात शॅम्पू, डिटर्जंट, युरिया, पामतेलाचा वापर, 13 जणांना अटक. राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या कृत्रिम दूध निर्मितीच्या रॅकेट विरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. दूध अधिक पांढरे घट्ट व्हावे यासाठी कमी खर्चात जास्त प्रमाणात दूध तयार करून आर्थिक फायदा मिळवण्यासाठी त्यात शॅम्पू, डिटर्जंट, युरिया, पामतेल, स्टार्च, ग्लुकोज, साखर आणि इतर रासायनिक पदार्थ मिसळले जात असल्याचे तपासात उघड झाला आहे. एफडीएने पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना आणि ठाणे जिल्ह्यात विशेष मोहीम राबवत दूध संकलन केंद्रे, चिलिंग प्लांट, प्रक्रिया युनिट्स, वाहतूक करणारी वाहने आणि कृत्रिम दुग्ध तयार होत असलेल्या संशय असलेल्या ठिकाणांवर एकाच वेळी छापा टाकले. या कारवाईत सुमारे 1,48,00,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 20,000 लिटर संशयित दूध नष्ट करण्यात आले. तपासादरम्यान कृत्रिम दूध तयार करण्याच्या प्रक्रियेत शॅम्पू आणि डिटर्जंटमुळे दुधात फेस आणि पांढरेपणा निर्माण केला जातो. स्टार्च, ग्लुकोज आणि साखरेचा वापर दुधाची घनता आणि चव बदलण्यासाठी केला जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोग्य तज्ज्ञांच्या मते अशा रासायनिक भेसळयुक्त दुधाचे सेवन केल्यास पचन संस्थेचे विकार, मूत्रपिंड आणि यकृताचे आजार तसेच इतर गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. विशेषतः लहान मुले, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आधीपासून आजार असलेल्या व्यक्तींना याचा अधिक धोका असतो. संबंधित प्रकरणात आतापर्यंत 26 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. तसेच तपासासाठी 49 नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 5 अन्न व्यवसाय परवान्यांचे निलंबन करण्यात आलं आहे.